सुंदरपैकी दुपारचं जेवण. तर पेरू आहे मस्तपैकी असा झाडाचा, हिरवा हिरवाचा असताना तोडून आणलेला आहे. पूर्ण पिकू दिला नाही. पूर्ण जर पेरू पिकू दिला ना तर त्यात पावसाळा असल्यामुळं काय होतं, पेरूमध्ये आळ्या होत्या. त्यामुळे आम्ही का अर्ध कच्चा असा तोडून आणलेला आहे. तर पेरूचा पण आनंद घेतलेला आहे आम्ही. आणि मस्तपैकी अशा पातेली शेंगा आहेत आणि छानपैकी असं आमचं जेवण दुपारचं सुरू आहे. तर मस्तपैकी सर्वांनी वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि भाकरी आणलेल्या आहेत. तर मस्तपैकी असं शेतातलं जेवण, शेतातलं वातावरण एकदम असं उन्हाचं नाही, असं आभाळाचं आहे. तर खूप छान असं वातावरण इकडलं तिकडलं झालेलं आहे आणि थोडे थोडे थेंब पण आल्यावर येत आहेत. तर मस्तपैकी असा पावसाचा पण आनंद, थेंबाचा आनंद आम्ही घेत आहोत. तर या सर्वांनी जेवण करायला छानपैकी डाळ आणलेली आहे. डाळ आहे, नंतर आमच्याकडं आहे हिरव्या मिरच्याची ठेसा आहे, शेंगा आहे, लोणचं आहे आणि छानपैकी असं काय आहे, भाजी आहे ह्याची दोडक्याची. तर मस्तपैकी असं शेतातलं जेवण आमचं या सर्वांनी जेवण करायला. तर सर्वांचं वेगवेगळी भाजी आहे आणि त्यासोबत खायला पात्राची भाजी पण आणलेली आहे आम्ही. तर छानपैकी असं शेतातलं जेवण मस्त रमलेलं आहे. ती वहिनी असं भाकरी गच्च बसल्यात ना डब्यामधल्या भाकरी बाजूला काढत आहेत. तर गरम गरम सकाळी सकाळी भाकरी केलेल्या असतात ना, शेताकडे येण्यासाठी, म्हणून अशा गडबडीनं डब्यामध्ये कोंबायच्या घेऊन. त्याच्यामुळं काय होतं, अशा थोडंसं असं चुरा झाल्यासारखं होतं त्या भाकरीचं. ते सकाळी गरम असते पण दुपारी ते थोडी शिळी झाल्यासारखी होती. पण खाण्यासाठी ज्वारीची भाकर खूप छान असते. तर मस्तपैकी असं आमचं शेतातलं जेवण. या जेवण करायला तुम्ही पण. व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. काय ते हांडा बाजूला, हांडा उचल.